हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे त्याची कटिंग जी आहे ती आपण डायरेक्ट अस्तरवरती करणार आहोत। जे कापडावरती कशी करायची ते सोप्या पद्धतीमध्ये बघूया। तर या पद्धतीने बघा मी लांब बाह्या होत्या त्याच्यासाठी 1 मीटर अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि मेन कापड आहे त्याला आपण साइडमध्ये ठेवून दिलं। त्याच्यानंतर बघा इथं व्यवस्थित आपल्याला मार्किंग करायची आहे कापड पुरतं, कारण दोघं साइडचे पार्ट आपल्याला काढायचे आहे आणि बाही सुद्धा लांब आहे त्याच्यासाठी। तर इथं बघा मी अस्तर आहे ते व्यवस्थित ठेवून घेते आणि अस्तरची बंद बाजू आहे ती माझ्या साइडला ठेवली मी या पद्धतीने बघा। आणि खालच्या साइडला अस्तर खालीवर दिसतंय त्याच्यासाठी एक लाईन ओढून घेऊया सर्वात पहिले। हे बघा या पद्धतीने आपलं मार्किंग केलेलं राहिलं की आपले माप जे राहतात ते चुकत नाही, तर व्यवस्थित येतात। त्याच्यासाठी पहिले मार्किंग करून घ्यायची। अस्तरचा कापड जर तुमचा खालीवर असेल तर या पद्धतीने एक मार्किंग करून घ्या आणि बघा इथं या पद्धतीने मी कटिंग करून घेते। एक्स्ट्रा कापड आहे त्याचं। आता बघा इथं आपल्याला बंद बाजूकडे ब्लाउजची उंची टाकायची असते। तर इथं ब्लाउजची जेवढी तुमची उंची असेल तेवढी त्याच्यात 1 इंच इथं ॲड करायचं आहे। तर 14 इंच ब्लाउजची उंची होती तर मी इथं 15 इंच घेते। हे बघा 15 इंचवरती एक मार्किंग करायची। आता त्याच्या पुढे आपल्याला इथं शोल्डरचं माप टाकायचं आहे 5 इंच। आता इथं व्यवस्थित मोजून घ्यायचं बघा शोल्डर जे टाकलं आपण ते व्यवस्थित आहे की नाही ते। तर आपण छोटे छोटे 1-2 लाईनी जरी जास्तीचे झाल्या तरी आपला ब्लाउज बिघडतो, त्यासाठी मार्किंग करताना व्यवस्थित लक्षात ठेवून आपल्याला इथं मार्किंग करायची असते। आता 5.5 इंच इथं मी मुंडा घेतलेला आहे, बघू शकता इथं। तर या पद्धतीने ते सुद्धा आपण चेक करून घेऊया, त्याच्यानंतर लाईन ओढूया। तर इथं बघा मी या पद्धतीने लाईन ओढून घेतली। आपल्याला इथं छातीचा आता चौथा भाग टाकायचा आहे। तर हे 34 साईजचं ब्लाउज आहे, तर इथं 8.5 इंच छातीचा चौथा भाग होतो। तर बघा या पद्धतीने त्याच्यानंतर आपल्याला मार्जिंग इथं 1.5 इंच घ्यायची आहे। तर बघा या पद्धतीने मी मार्जिंग इथं 1.5 इंच घेतलेली आहे। तुम्हाला जर मार्जिंग जास्त हवी असेल तर तुम्ही इथं 2 इंच सुद्धा घेऊ शकता। आता वरच्या साईडला बघा इथं छातीची घडी जी आपण घेतली मार्जिंग सहित ती 10 इंच आली। तर तेच माप आपल्याला खालच्या साईडला टाकून या पद्धतीने दोघं पॉईंट आहे ते जोडून घ्यायचे। इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं मार्जिंग घेऊ शकता ब्लाउजला। तर 1.5 इंच जरी घेतलं तरी भरपूर अशी मार्जिंग राहते। आता मुंड्याचे आकार महत्त्वाचे असतात, तर मुंड्याचा आकार पाठीमागचा मुंड्याचा आकार आपल्याला 1.5 इंचावरती द्यायचा आहे आणि पुढचा जो मुंडा असतो आपला तो इथं बघा मी 1 इंचावरती त्याची मार्किंग केलेली आहे। आता बघा व्यवस्थित असे इथं आकार काढायचे आपल्याला, कारण थोडंफार जरी आपल्याला इथं मुंड्याचे आकार व्यवस्थित जमले नाही तर इथं मुंड्याचे भरपूर असे प्रॉब्लेम होतात, चुने येतात, त्याचबरोबर छातीत सुद्धा ब्लाउज टाईट होतो। तसं होऊ नये यासाठी इथं बघा मुंड्याचं माप व्यवस्थित टाकायचं। आता बघा ही मार्किंग झाली। आता या पद्धतीने आपण कटिंग करून घेऊया, कारण आपल्याला हा पाठीमागचा भाग कट करून झाल्यावर पुढच्या पार्टसाठी याची मार्किंग करायची आहे त्याच्यासाठी। आता इथे बघा वरचा मुंडा आहे तो इथे सावकाश इथं कट करून घ्यायचा आहे। जेवढी आपण मार्किंग केलेली आहे त्याच्यावरती इथं आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे व्यवस्थित। बघा या पद्धतीने तर इथे मी कटिंग करून घेतलं। त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं कापडावरती व्यवस्थित ठेवायचं आहे। त्याच्यासाठी पहिले कापड चेक करायचं, कारण स्लीव्हसुद्धा आपल्या 10.5 इंचची आहे, तर त्या कुठे बसतात ते चेक करायचं आहे आणि पुढच्या पार्टसाठी आपल्याला जागा उरते की नाही ते सुद्धा चेकिंग करायचं आहे। इथं बघा छातीची घडी मी इथं चेक करते आहे, म्हणजे बाहीची घडी काढायला आपल्याला इथं। तर इथं बघा व्यवस्थित असं जर ठेवलं तर इथं मार्जिन उरत नाही आपल्याला, त्याच्यासाठी व्यवस्थित असं चेक करून घेते मी। तर हे बघा या पद्धतीने ठेवून पाहायचं, जिथे आपला पार्ट आहे पाठीमागचा ॲडजस्ट होत असेल त्याच पद्धतीने आपल्याला इथं सर्व पार्ट आहे ते कट करायचे असतात। आता इथं बघा मी 9 इंच येतंय की नाही ते बघते, म्हणजे मी बाहीच्या घडीमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा ॲड करत असते। तर इथं जर नाही बसलं तर मी इथं 8.5 इंच, म्हणजे आपला छातीचा चौथा भाग आहे तो जरी राहिला तरी मी घेऊन घेईल, म्हणजे 8.5 इंच इथं मी बाहीची घडी घेणार आहे। तर इथे जर तुम्ही 8.5 इंच बाहीची घडी घेतली तरी ती सुद्धा व्यवस्थित फिटिंगमध्ये बसते। पण बाही जर तुमची उरत असेल तर तुम्ही इथं 9 इंचच घ्यायची आहे, म्हणजे अर्धा इंच बाहीच्या घडीमध्ये ॲड करून घ्यायचं आहे। तर इथं बघा या पद्धतीने मी
चेक करून घेते. 10.5 इंच बाही इथं आपली इथे येते. तर आता हा पार्ट आहे तो व्यवस्थित ठेवून घेते. तर हे बघा, आता आपल्याला इथं पुढचं पार्ट काढायचं आहे. त्याच्यासाठी मी या साईडला बघा 1/2 इंच एक्स्ट्रा कापड आहे ते सोडलेलं आहे, काठ आहे तिकडे. तर हे बघा व्यवस्थित ठेवून घ्यायचं, जिथे आपला कापड ॲडजस्ट होतोय तिथं व्यवस्थित. आता पहिली स्टेप म्हणजे आपला जो पाठीमागचा पार्ट इथं आपण कट केला होता पहिले, तो व्यवस्थित जसा तसा इथं आखायचा आहे आपल्याला. म्हणजे खडूची मार्किंग करून घ्यायची आहे मागच्या पाठीच्या भागाची. हे बघा व्यवस्थित अशी मार्किंग करून घ्यायची. कुठेही एक्स्ट्रा मार्जिन एड न करता आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायची आहे. तर पुढच्या भागामध्ये जी मार्किंग आपल्याला एक्स्ट्राची मार्जिन इथं एड करायची आहे ते आपण पाहणार आहोत. त्याच्यासाठी बघा सर्वात पहिली स्टेप म्हणजे आपल्याला पाठीमागच्या भागाची जशी तशी इथं मार्किंग करून घ्यायची आहे. तर इथं बघा मी मार्किंग करून घेतलेली आहे जसं तसं. आता पहिला पॉईंट म्हणजे सर्वात पहिले बघा आपल्याला इथं जे मुंड्याचे आपण आकार काढलेले आहेत ते व्यवस्थित इथं मार्किंग करायची. पहिली स्टेप ही महत्त्वाची आहे, कारण आपल्याला इथं पुढच्या मुंड्याचा सुद्धा आकार काढायचा आहे याच्यासाठी. तर सर्वात पहिले जो मुंड्याचा आकार आहे तो इथं आपण चेक करूया. हे बघा त्याची मार्किंग करून घेऊया सर्वात पहिली स्टेप. आता 1 इंचावरती इथं आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. त्याची मार्किंग केली आणि या पद्धतीने बघा आता आकार देऊन देऊया. हे बघा या पद्धतीने. आता पहिले पुढच्या मुंड्याचे आकार इथं आपण काढून झाल्यावर जो पाठीमागचा मुंडा आहे त्याचा आकार दिसतोय तो इथे आपल्याला क्रॉस करायचा आहे, कारण आपल्याला कटिंग करताना पुढच्या मुंड्याचा आकार कट करायचा आहे याच्यासाठी. आता इथं बघा आपल्याला पुढचा गळा आहे त्याची मार्किंग लगेच करायची आहे. तर इथं 2 इंचावरती मी गळा रुंदीचं मार्किंग केलं. त्याच्यानंतर बघा 6 इंचाचा पुढचा गळा होता, त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं आहे मी, म्हणजे 6.5 इंच आपला पुढचा गळा घेतलेला इथं, कारण ब्लाऊजची उंची जास्त आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या गळ्यासाठी या पद्धतीने मार्किंग करून इथं बॉक्स तयार करायचा आहे. तर इथं बघा तुम्ही पुढचा गळा आहे तो तुमच्या आवडीनुसार इथं घेऊ शकता, लहान मोठा जेवढा हवा असेल तेवढा. इथं आकारसुद्धा तुम्ही चेंज करू शकता. आता हे झाले मुंड्याचा आकार आणि पुढचा गळा. आता इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे आपला पाठीमागचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण 15 इंच त्याची उंची घेतलेली होती. तर पुढचा पार्ट काढताना आपल्याला पुढच्या पार्टमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं. त्याच्यासाठी बघा इथं मी 1 इंचावरती इथं मार्किंग करून घेतली, म्हणजे पुढच्या पार्टची उंची वाढवून घ्यायची आहे. तर इथं 16 इंच आपली उंची झाली पुढच्या पार्टसाठी. तर या पद्धतीने मार्किंग करून घेतली. आता इथे बघा चेक करून घेऊया आपली उंची बरोबर आहे की नाही ते. तर या पद्धतीने टेप ठेवायचा. इथे बघा पाठीमागच्या भागाची उंची 15 इंच आणि पुढच्या भागाची उंची इथं 16 इंच. आणि इथं बघा उभा जो टक्स आहे त्याची मार्किंग मी 11 इंचावरती केली, कारण उंची आहे ब्लाऊजला त्याच्यासाठी. आता 11 इंचावरती जिथं मार्किंग केलं आहे तिथून आपल्याला बघा आडवा टक्स मोजायचा आहे 4.25 इंच आणि टेप ठेवायचा आहे. आपण बघा 1/2 इंच एक्स्ट्राची पट्टी सोडलेली आहे हुक पट्टी, हुकासाठी. तर ती पट्टी सोडून आपल्याला तिथं 4.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर तेच मार्किंग मी खालच्या साईडला सुद्धा केलं आणि सरळ अशी लाईन ओढून घेतली. हे पहा या पद्धतीने. हे बघा उभा टक्स घेतला आणि नंतर आडवा टक्स मोजून या पद्धतीने लाईन ओढून घेतली. आता जिथे आपण उभा टक्सची मार्किंग केली खालच्या साईडला आडव्या टक्सची, तिथून पुढे आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे आणि तेच 2 इंच बघा त्या साईडला सुद्धा घ्यायचे, म्हणजे फिटिंगच्या साईडला. तर हे बघा या पद्धतीने. तर आपण हे बघा आता वरच्या साईडला इथं 1 इंचाची मार्किंग करायची आहे. तिथं कापड कमी आहे, मी जे मेन कापड आहे त्याच्यावरती त्याची मार्किंग एक्स्ट्राची घेणार आहे. तर या पद्धतीने ते दोघं पॉईंट जोडून घ्यायचे आहे. तर जे वरच्या साईडला 1 इंचाची मार्किंग केली ते सर्व साईजसाठी आहे 1 इंच मुंड्याच्या तिथं. आता इथं बघा 2 इंच इथं आपण मार्किंग केली होती, त्याच्यावरती आपल्याला परत 2 इंच घ्यायचं आहे. या पद्धतीने लाईन ओढून घ्यायची. तर हे लक्षात ठेवायचं इथं. आता आपल्याला इथं प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे. तर हे पहा या पद्धतीने इथं थोडासा गोल आकार द्यायचा आणि असं या पद्धतीने खालच्या साईडला इथं आपण जी मार्किंग केलेली होती तिथं व्यवस्थित असं देऊन द्यायचं. हे बघा या पद्धतीने ही झाली आपली प्रिन्सेसची मार्किंग झाली. त्याच्यानंतर बघा
इथं खाली बघा आता आपण एक लाईन ओढून घेऊया, म्हणजे जी पहिली लाईन दिसते ती आपल्या पाठीमागच्या भागाची आहे. तर पुढची जी फिटिंगची लाईन आहे ती आणि पुढच्या भागाची फिटिंग आहे ती व्यवस्थित एकसारखी यावी यासाठी बघा या पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेतलं. आणि या साईडला आपल्याला टक्स घ्यायचा आहे, त्याच्यासाठी आपली इथं मार्किंग झालेली आहे. तर इथं कटिंग करून घेऊया. तर सर्वात पहिले बघा पुढच्या मुंड्याचा आकार मी इथं कट केला. त्याच्यानंतर इथं जेवढी मार्किंग होते तेवढं इथं कट करून घेते, कारण कापडावरती मी मार्जिंग ॲड करून घेणार आहे याच्यासाठी. आता बघा कापड व्यवस्थित इथं खालून जसं आहे तसं इथं मी कट करते. सर्वात पहिले जशी आपण मार्किंग केलेली होती तशी. आता इथं बघा पुढचा गळा इथं कट करून घ्यायचा आणि इथं प्रिन्सेसचं जे आपण शेप दिलेला आहे तो इथं व्यवस्थित असं कट करायचा आहे. आता इथं बघा हे आपण एक्स्ट्राचं करतोय हे बघा, हे इथं पफ येण्यासाठी. तर हे इथं एवढं आपलं 2 इंचाचं कापड कट होते, त्यासाठी आपण फिटिंगच्या साईडला 2 इंच एक्स्ट्राची मार्जिन ॲड करून घेतलेली आहे. तर हे बघा या पद्धतीने आपण कट करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला जर समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा कोणता पार्ट तुम्हाला समजला नाही तो. तर खूप सोप्या पद्धतीमध्ये मी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथं बघा आपला पुढचा पार्ट इथं कटिंग झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता बाहीची कटिंग करायची आहे. तर इथं बघा या पद्धतीने मी 4 पदरी घडी करून घेतली. तर इथं 8.5 इंच बाहीची घडी आलेली आहे, तर मी तेवढी राहू देते. आता बघा इथं बन बाजूच्या साईडला आपल्याला इथं बाहीची लांबी टाकायची आहे. तर तयार बाही मला 9.5 इंच पाहिजे, तर 1 इंच त्याच्यात ॲड केलं, 10.5 इंच बाहीची लांबी घेतलेली आहे मी. आणि दोघं साईडला आपल्याला या पद्धतीने इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा 3 इंचावरती इथं आकार मी इथं देणार आहे बाहीला. तुम्ही 3.5 इंचसुद्धा घेऊ शकता. आता आतल्या साईडला 2 इंच घ्यायचं, ते सर्व मापासाठी एकच आहे. आता आपल्याला या पद्धतीने तिरकस लाईन ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथं 1.5 इंचावरती आपल्याला 3 पॉईंट द्यायचे आहे. तर हे 1.5 इंच आहे ते 4 मापांसाठी आहे. पुढचे आहे ते 28, 30, 32 आणि 34 साईजसाठी. आणि 2 इंच तिथं आपल्याला मोठ्या साईजसाठी आहे. तर बघा पुढचा पॉईंट आहे तिथं मी त्याला खालच्या साईडला अर्धा इंच घेतलं आणि पुढचे जे 2 आहेत त्यांना वरच्या साईडला इथं अर्ध्या इंचवरती या पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे. आणि आपल्याला आकार जो आहे तो या पद्धतीने द्यायचा आहे बाहीचा. आता हे बघा व्यवस्थित. तर ही अशा पद्धतीने तुम्ही बाही नक्की काढून बघा. म्हणजे फिटिंग करतो तेव्हा आपण ब्लाऊज काखेमध्ये फुगा वगैरे काहीच येत नाही. आता इथे मार्जिंग तुम्ही 1.5 इंच खालच्या साईडला बघा दंडघेर टाकायचं. त्याच्यानंतर दंडघेरचे निम्मे आणि त्याच्यात 1.5 इंच किंवा 2 इंच इथं मार्जिंग घेऊ शकता. तर इथं मी 2 इंच मार्जिंग घेतलेलं आहे. आता बाहीची कटिंग करताना सर्वात पहिले पुढचा जो आपण वरचा आकार काढला होता पाठीमागच्या मुंढ्याचा, तो इथे सर्वात पहिले कट करायचा. आणि त्याच्यानंतरच आपल्याला इथं बघा बाही ओपन करून पुढच्या मुंड्याचा आकार कट करायचा आहे. तर इथं बघा आपली बाहीसुद्धा इथं कटिंग झालेली आहे. तर हे पॅटर्न आहे ते आपल्याला कापडावरती ठेवून व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे. तर इथे बघा आता मेन कापड घेऊया आपण. तर हे बघा या पद्धतीने कापड घेऊन घेतलं मी. आता दोघं साईडला काठ दिलेले आहेत, म्हणजे बाहीसाठी पण आहे आणि पाठीमागच्या भागासाठी सुद्धा आहे. तर इथं बघा या पद्धतीने काठ आहे तिथे व्यवस्थित कापड ठेवून घेतलं आणि इथं अर्धा इंचाची मार्जिंग सोडून मी इथं बाहीची कटिंग केली. तर जेवढे पार्ट आहे तेवढे आपल्याला त्याच पद्धतीने कटिंग करायची आहे. तर इथं बघा पाठीमागचा भागसुद्धा आपल्याला बंद बाजूकडून काढायचा आहे. तर ते काठ आहे खालच्या साईडला घेतले मी आणि इथं अर्धा इंचाची मार्जिंग सोडून मी इथं आता कट करून घेते. आता पुढचा पार्ट आणि दोन पार्ट बाकी कट करायचे आपल्याला. तर या पद्धतीने आता व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचे कापड जिथे ॲडजस्ट होत असेल तिथं आणि कट करून घेऊया आपण. तर इथं बघा या पद्धतीने जर ठेवले तर या साईडला आपल्याला कापड उरेल, दुसऱ्या कामासाठी सुद्धा आपल्याला वापर करता येईल त्याचा. तर हे बघा या पद्धतीने सर्व पार्ट आहे ते ॲडजस्ट करून या पद्धतीने कट करून घ्यायचे आणि अर्धा इंचाची मार्जिन सोडूनच आपल्याला इथं कटिंग करायची आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओबद्दल काय डाऊट असतील ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तेच कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.